तर सगळ्यांचं मानसिक आरोग्य इकडे बिघडलं असतं. कारण फुले सर आमचे मार्गदर्शक आहेत खूप सुरुवातीपासून. म्हणजे मी जेव्हा माझी पीएचडी करत होतो तर आता ह्यांना ऑनररी पीएचडी दिली पाहिजे दिव्यांग विषयाबद्दलची. आपण नक्कीच त्याच्यावरती विषय करूया. असा खरंच एक चांगला योग आहे. म्हणजे खूप वेळा विचार करतो की आपण अशा ठिकाणी जावं, बोलावं, पण वेळ होत नाही. पण अशा कार्यक्रमाच्या वतीने जसं आज मी खरंच इथे जे आपले देशमुख सर आहेत, देशमुख सरांना मी गेली 5-6 वर्षापासून ओळखतो. आणि जेव्हा दिव्यांग आयुक्त होते तेव्हा आम्ही बरेच कार्यक्रमामध्ये पण भेटलेलो आहोत आणि उपक्रम घेतलेले आहेत. तर इथे आल्यानंतर पण आता मला असं वाटलं की त्यांच्यावर एक एमओयू साईन करायचं आपल्याला. म्हणजे एक एमओयू साईन झाला की एक आपल्याला बांधिलकी येते आणि मग दोघांचे मानसिक आरोग्य चांगलं राहतं की आता काय करायचं दोघांनी असं ठरवलं. त्याच्यानंतर कापसे सर आणि जी काही संस्था आहे महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था जी आहे, ही संस्था एक उत्तम संस्था आहे. ससून हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणलं की टेन्शन यायचं तिकडे, पण आता पाषाण आल्यामुळे आणखी आपल्याला तिथे जाता येईल. मी खरं तुमच्या विभागाला भेट दिली नाहीये, पण आमचे सगळे विद्यार्थी तुमच्याकडे असतात आणि तुमच्यावर पण आम्हाला एमओयू करायचं आहे आता की जेणेकरून काही उपक्रम तुमच्यावर राबवता येतील. आणि ज्या प्रकारे विद्यार्थी तुमच्या इथे गोष्टी करतात तो एक भाग तिथे आहे. आणि खरंच म्हणजे मला थोडासा, आम्ही पुण्यामध्ये असल्यानंतर, मी खरं पुण्याचं नाहीये, मी प्रॉपर नगरचा आहे, पण खूप 25 वर्ष पुण्यात राहिल्यानंतर खुचकटपणा येतो आमच्यामध्ये. तर तो खुचकटपणा असा आहे की पिंपरी चिंचवडमध्ये दिव्यांग भवन आहे आणि पुण्यात नाही. पुण्यात कसं नाही, पुण्यात असायला हवं, पण आमच्या पुण्यामध्ये मानसिक आरोग्याचा जो प्रश्न आहे ते आणखी बिकट वाढत चाललेत कारण दिव्यांग भवन नाही तिथे. आणि इथं आल्यानंतर मला पहिला प्रश्न तो पडला की दिव्यांग भवन तिथं का नाहीये. तर ते आता मी यांच्याकडनं प्रस्ताव घेणार आहे आणि तिकडच्या लोकांचे मानसिक आरोग्य थोडं व्यवस्थित होईल याची काळजी घेईल, असा थोडा प्रश्न आहे. खरं तर मी इथे भाग्यश्री मोरे आहेत, त्यांच्या उपक्रमाने, त्यांच्या एकत्रित समन्वयामुळे, कोऑर्डिनेशनमुळे हा उपक्रम लागलाय. आज इथे जवळजवळ 16 विद्यार्थी मेंटल हेल्थचा कोर्स जो आहे तो घेत. खरं पाहायला गेलं तर शिक्षणाची जी काही म्हणजे पद्धत आहे, खरं पाहायला गेलं तर मी शिक्षकी पेशामधला आहे, पण कधी कधी मला असं वाटतं की 10वी पास आणि 10वी नापास ह्याच्यामध्ये काय फरक आहे फार तर फार. ग्रॅज्युएशनचा फक्त मार्क असेल पण त्याचं गोष्टींचं काय आहे. आता तुमची संस्था आहे मानसिक आरोग्य संस्था जी आहे तिथे एक क्रायटेरिया आहे की तिथं जायचं असेल आणि लिमिटेड सीट आहेत. बाकी इतर ठिकाणी पण काही कोर्सेस आहेत तिथे पण लिमिटेड सीट आहेत. आमच्याकडे कोर्स आहे ज्या कोर्समध्ये आता माझ्याकडे 57-58 वर्षाची पण माझे विद्यार्थी आहेत, त्यांना शिकायचं आहे. नो एज लिमिट, फक्त शिक्षण वाचता लिहिता येतं आणि ग्रॅज्युएशन आम्ही म्हणतो कारण खूपच लोक येतील म्हणून आम्ही काहीतरी लिमिटेशन ठेवलेलं आहे. पण आमच्याकडे डॉक्टर्स आहेत, लॉयर्स येतात आणि मानसिक आरोग्य शिकवून घेत आहेत. त्याचा मला आनंद आहे. म्हणजे आज जी विद्यार्थी माझे इथे आहेत प्रोग्राममध्ये ती माझी समाजकार्याची विद्यार्थी नाही आहेत. ते आता टेस्ट देतात तिकडे, इंटरनल टेस्ट आहे त्यांची. दिवाळीच्या आधी संपून त्यांनी गाड्या बुक केल्या, जातील आता ते. त्यांचं मानसिक आरोग्य बिघडेल त्यांचं, कारण त्यांनाही जायचंय. दिवाळी आहे, आम्ही त्यांना सोडत नाही. काहीतरी उपक्रम ठरवले, विद्यापीठाने काहीतरी नियम लागून दिले. तर हा विषय आहे. पण मित्रांनो सांगायचं असं आहे, ही जी इथं मंडळी सगळे बसले आहेत, मला जेव्हा मी नाटक बघत होतो, स्ट्रीट प्ले आपण म्हणतो तो बघत होतो, ते बघत असताना विचार चालले होते. आणि मी आत्ताच रविवारी जे एक भाषण आमच्या डिप्लोमा आणि कोर्सच्या उद्घाटनानिमित्त केलं होतं, त्याच्यामध्ये मी जेव्हा वाचत होतो तर मित्रांनो, जेव्हा आत्महत्येचा इथे विषय दाखवत होतात, तुम्हाला माहितीये किती मिनिटाला, सेकंदाला किती आत्महत्या होतात ते जगामध्ये, असं तुम्हाला काही माहिती आहे? म्हणजे मी आता जवळजवळ 1-1.5-2 मिनिटं मी बोललो असेल तर प्रत्येक 40 सेकंदाला एक आत्महत्या आहे जगामध्ये. विचार करा, 40 सेकंदाला. म्हणजे पुढच्या 1.5-2 मिनिटांमध्ये 2 जणांनी आत्महत्या केली असेल, असा विषय. शिवानी मॅडम इथे आहेत, त्यांना मी त्यांची पदवी विचारली तर ते म्हटले मी एमडी सायकॅट्रिक आहे. आता विचार करा, एमडी सायकॅट्रिक म्हणजे मला पहिल्यापासून प्रश्न पडलाय की आपली लोकसंख्या किती आहे. म्हणजे एका एमडी सायकॅट्रिक मागे 1 लाख पेशंट आहेत. खरं तर पेशंट म्हणजे आपण सगळेच आहोत खरं तर. कारण तुम्ही आता रस्त्याने जर बाहेर पडलात आणि एखाद्याने गाडी वाकडी तिकडे आणली तर तुमच्या तोंडातलं 2-3 शिवाय मस्तपैकी निघतील. राग निघेल,
राग व्यक्त होईल, तोही तुम्हाला उलट काहीतरी बोलेल, तोही कुठतरी भडकलेला असेल, तुम्हालाही वेळ झालेला असेल, भूक लागली असेल, तुम्हालाही रागराग होणार आणि अशा प्रकारे तुमचं मानसिक आरोग्य तो बिघडून जाणार, त्याचं आरोग्य तुम्ही बिघडणार. अशी परिस्थिती आहे. तुम्ही विचार करा, साधं गाडीला खरचटलं असते लोक मारामारीला उतरतात साहेब, आणि अख्खा ट्रॅफिक जाम करतात, हॉर्न वाजतात. प्रदूषण वाढलेलंच आहे ते, पण आणखी गोष्टी पण त्यातनं होतात. असं एक विषय आहे. मला इथे फक्त सांगायचं एक आहे, इथे कोविडचा उल्लेख झाला. कोविडच्या याच्यामध्ये खरंच मी सांगतो की त्यात काम केलं तेव्हा मला माहिती आहे, जेव्हा कॉर्पोरेटकडनं मी जवळजवळ 70 कंपन्यांबरोबर काम करतो, तर ते करत असताना पुण्यामध्ये जेव्हा काही गोष्टी वाटत होतो आपण, रसद वाटत होतो, म्हणजे ज्या गोष्टी द्यायचो आम्ही, काही किराणा द्यायचा होता, लोकांना भेटायचं होतं, तर माझी एकटी गाडी रस्त्यावरती, आणि म्हणजे एखाद्या हॉरर फिल्म सारखं असावं तसं रस्त्यावरती म्हणजे एकदम शांतता, भयान शांतता, रस्त्यावरती कोणी नाही, आणि लोकांना भेटून आणि लोकांच्या मनावरती फक्त एक प्रश्नचिन्ह. इथे सिनियर सिटीजन मंडळी बसलेले आहेत, मला तिथे तुमच्या एका स्किटमध्ये आणखी एक विषय ऍड करा. आज काय झालं तुम्हाला सांगू, सगळ्यात जास्त व्यसनाधीनता जी आहे ते सिनियर सिटीजन मध्ये पण झालेली आहे. मी त्यांना दोष देत नाही, याचं कारण तुम्हाला सांगतो. विचार, त्यांच्याशी कोणी बोलायला तयारच नाहीये. नवरा बायको त्यांच्या कामाला जातात, मुलगा त्याला वेळ नसतो, त्याचं शाळा, त्याचा क्लास, त्याचं काय खेळणं पिळणं, त्याचा स्वतःचा मोबाईल, त्याच्या टीव्ही सिरियल. मग त्या आई वडिलांकडे तर वेळ नाही, आजोबांकडे बघायला लक्ष नाही त्यांच्याकडे. मग आजोबा काय करतात, मोबाईल बघणार. माझ्या आईची पण तीच परिस्थिती आहे. म्हणजे 12-14 साली एव्हा तिचं पॅरालिसिसचा अटॅक आला. प्रिन्सिपल होती ती. अटॅक आल्यानंतर व्यवस्थित आता सध्या सगळं चालू आहे. आता होतं काय, आपल्याकडे युट्यूबचं एक भूत घुसलेलं आहे. ते युट्यूबचं भूत असं आहे की आईला कुठेतरी ते चॅनलवरती दिसलं, आता तिला पॅरालिसिस झाला म्हणजे मेंदूचा आघात झालेला आहे. तिने बघायला सुरुवात केली, काहीतरी म्हणजे नाही मला इथं जर आता दाढ काढली म्हणून तुला थोडंसं इथं मुंग्या वगैरे वाटायला लागले. तिने बघायला सुरुवात केली, मेंदूमध्ये मुंग्या. झालं. मग ते गुगलनी सुरूच केलं सगळं, मेंदूचे वेगवेगळे प्रकार, त्याचे आजार, मग होणाऱ्या त्यातल्या परिस्थिती, मग रक्ताची गाठ, असं करत करत आईचं मी म्हटलं काय. आणि माझं तिचं चॅनल सेमच, चॅनल म्हणजे युट्यूबचं जे माझं अकाउंट आहे तिथेच बघत असते. मी म्हटलं ही काय बघतीये, म्हटलं नक्की मला म्हणणार MRI करायचंय म्हणून. मी तिला सांगून आलो, म्हटलं अगं तू MRI जो आहे तू करू नकोस, कारण मला माहिती तू काय बघत होतीस. नाही नाही, मला डॉक्टरने सांगितलं, त्यांनी लिहून दिलं. अगं म्हटलं डॉक्टरला तू जर 10 वेळा म्हटली की मला कसतरीच होतंय, मला इथं कसतरीच वाटते डोक्याला आणि मला बोलताना त्रास होतं. अगं म्हटलं मग मी ज्या दिवशीपासून तुझं पॅरालिसिस अटॅक आलेला आहे त्या दिवशीपासून तुझं अशीच भाषा आहे. पण तिचं काय म्हणणं ऐकत नव्हतं. मला म्हणले नाही MRI करायचं. बरं MRI करायचं, म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं आपण सह्याद्रीला करू, दिनानाथला करू, असा विषय झाला. ते सोडा, तिने मशीन बघायला सुरुवात केली. कुठल्या मशीन? आता म्हटलं हे डोकं आलं कुठून, म्हणजे डॉक्टर गेले बाजूला, हे माझ्या घरातलाच विषय. मी तुला रिक्वेस्ट करायला लागलो, अगं म्हटलं हे डायग्नोसिस जे आहे MRI ची मशीन. म्हटलं सुतार दवाखान्याचं हे, म्हटलं सुतार दवाखान्यात जायचं नाही, ते चांगली मशीन तिकडे. म्हणले मी का, म्हटलं फिलिप्सची मशीन आहे. नाही नाही, ती तिकडे जर्मनची सॅमसंगची मशीन, तिकडे जायचं म्हणे. माझं तिथे थोडं वाद झाला. मी म्हटलं अगं तुला एक तर परत काही नाहीये, मी तुला 100% सांगतो, पण नाही म्हटलं करायचंच. म्हटलं जाऊ दे बाबा, जाऊ तिथे. आणि मी म्हटलं अगं साडी घेतो त्याच्यापेक्षा MRI. पण म्हटलं ऐकायचं नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे इकडे, तर तो MRI झाला, निघाला काहीच नाही. बरोबर आहे, कारण ते जे आहे ते इनफॅक्ट जी गोळी जे काही आहे आणि गोळ्या चालू ते आहेतच. पण सांगायचं कारण काय, तुम्ही सगळे जी इथे वृद्ध व्यक्ती बसलेले आहेत, तुम्ही आज असंच काहीतरी बघत बसले. कारण ही छान 6 महिन्यापूर्वी काळ्या मसाल्याचं मटण, चांगल्या कुठली भाजी कशी करायची, असं सगळं बघणारी एकदम ब्रेनवरती कसं काय घुसली. आणि हे युट्यूब जे आहे, ह्या युट्यूब चॅनलवरती ह्या गोष्टी आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की पुढे येणारा जो त्रास आहे हा जास्त महत्वाचा आहे. म्हणून आपण जे आता इथे कोणीतरी म्हटलं ना की आपल्याच डोक्यात मानसिक आरोग्य घुसलेलं आहे आणि आपणच ते जगतोय, असा तो विषय झालेला आहे. खरं सांगतो तुम्हाला, कोविडची जी लाट आलेली आहे, आता पुढची जी लाट येणार आहे ती मानसिक आरोग्यावरती येणारी लाट आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, ती तुमच्या फिजिकल हेल्थवरती झाली, ती आता मेंदूवरती होणार आहे.
मला असं वाटतंय की अशा प्रकारचे उपक्रम आणि ह्या ज्या संस्था आहेत की जे काही गोष्टी करत आहेत हे करणं गरजेचं आहे. आणि खरं सांगू का हो, आज तुम्ही गावात जरी गेला तरी परिस्थिती हीच आहे बरं का. तुम्ही गावात जा, दुकानात जा, कुठे हिमालयात जा, तिथं तुम्हाला लोक दुकानाच्या ऐवजी फोनवरच असतील आणि फोनवरच बोलतील ते, आणि त्यांचं लक्षच नाही. म्हणजे तुम्ही जर म्हणा ना सेल कसा घसरला, तर त्या दुकानामधला मोबाईल वापरणारा जे पोरग आहे तो मोबाईल घेऊन बसतो, त्याला काय घेणं देणं नाही. तुम्ही घ्या मटेरियल घ्या, काय घेणं देणं. आणि तीच परिस्थिती गावाच्या चौडीवरती असू दे, एकत्र भेटून कोणी बोलतच नाही. आज मी आमचे काही 2-4 मित्रांचे हॉटेल्स आहेत, त्यांना विषय मांडला आणि त्यांना सांगितलं की तुझ्या हॉटेलमध्ये लोक म्हणतात चला आज आता दिवाळी आलेली आहे, बऱ्याच लोकांना बाहेर खाऊन जायला म्हणजे आवडतं सगळं ना, पुण्यामध्ये आणि जरा चिंचवडमध्ये सगळ्या लोकांना बाहेर जेवून जायची सवय. चला डिनरला जातात आणि प्रत्येक जण आपापला मोबाईल घेऊन बसतात. म्हणजे फॅमिली डिनर काय असेल त्याच्यामध्ये. मी त्याला म्हटलं काम कर, एक बाहेर रॅक करून देतो तुला, त्याला कुलूप कर, आणि जो कोणी व्यक्ती जसं फॅमिली तो म्हणेल मी माझे फॅमिलीचे सगळे मोबाईल डिपॉझिट करतो आणि शांतपणे इथे बसून जेवतो, त्याला 10-15% डिस्काउंट दे. म्हणजे खरंच एकत्र जेवण्याचा आनंद. आणि काय खातो, पनीर खातोय का आणखी काय वेगळंच खातोय याचा पण त्याला भान राहील, आणि तुझं जी काही टेस्ट आहे ती पण लागेल त्याला. नाही तर पोरग, आणि खरंच बघा तुम्ही बरं, म्हणजे व्हॅलेंटाईन डे असू द्या काही असू द्या, नवरा बायको असतील, एक छोटस पोरग असेल, ते नवरा बायको 2 त्याच्या मोबाईलवरती, पोरग 3ऱ्या मोबाईलवरती, आणि हे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करताय. मी यांना म्हटलं बघा हे यांचं मानसिक आरोग्य बघा काय चाललंय. मित्रांनो, अशी घटना आणि अशा गोष्टी खूप तुम्हाला आजूबाजूला बघायला मिळतील. आणि तुम्ही जे इथे आले आहात, तुम्ही पण आता जे बसलेली व्यक्ती आहात, ते तुम्ही मानसिक आरोग्य शिकलेले नाही आहात, पण किमान तुम्ही आता त्यांना सांगू शकाल, तुम्ही त्यांना बोलाल की यार असं काय करतो, 2 मिनिटं भेटलाय, शांतपणे बस, चहा पी माझ्याबरोबर, चर्चा करू, पुढं आयुष्य कसं जगावं याच्याबद्दल बोलू. जसं असेल तर मला भेटत नको जायचो मोबाईल, आणि तू घरीच बसत जा, येत नको जायचो माझ्याकडे. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकांना आजकाल त्यांची सोशल बॅटरी, हे माझ्या मुलीचं वाक्य आणि बाकी लोकांचं म्हणा, सोशल बॅटरी माझी फुल झाली आहे. म्हणजे काय, खूप लोकांना भेटून झालंय, आता भेटायची गरज नाही, मला कसं तरी होतं, आता जास्त लोकांना भेटायचं नाहीये मला. कसली सोशल बॅटरी. हे थोडंसं जो विषय आहे हे थोडे तुमच्यासमोर मांडायचे होते. मला आज इथे तुम्ही बोलवलं, विषय भरपूर आहेत. मी खरं तर आमचे इथे संजय कदम जे आमचे कोऑर्डिनेटर आहेत, खरं तर ते लांब असतात, पण ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे सूत्रधार ते आहेत. पण त्यांना एक छान काम करतात ते. आणि आमचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे इथे बसले, कोणी डायरेक्टर आहेत, कोणी इकडे मोठ्या मोठ्या पोस्टवरती आहेत, पण ही सगळी मंडळी इथे येऊन त्यांना जेव्हा हा विषय कळाला की मानसिक आरोग्य, आज आहे गुरुवार, त्यांच्या कंपनीला सुट्टी नाही आहे, पण ते आज वेळात वेळ काढून तुमच्यासाठी इथे आलेले आहेत. आणि या सगळ्यांची नावं, म्हणजे बस 15-16 जण आहेत, त्याची नावं वाचण्याची आता मला हे नाहीये, कारण तुम्ही सगळे त्यांना ओळखत नाही, पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. आणि मी खरंच एसएनडीटीचे जे काही प्राध्यापक आलेले आहेत त्यांनी काही छान कार्यक्रम केले. मी तुम्हाला एकच विनंती करेल की तुम्ही ह्या दिवाळी निमित्त जसे लोक दिवाळी पहाट करतात, असे कार्यक्रम तुम्ही मानसिक आरोग्याची पहाट म्हणून सुद्धा काही तुम्ही करायला हरकत नाहीये, कारण हा विषय एक चांगला आहे. म्हणजे खरं तर दिवाळी पहाट कशासाठी असते, सकाळी उठणं लावून राहुल देशपांडेंचं गाणं ऐकायला जायचं, एखादं नाटक बघायला जायचं. मग अशा दृष्टिकोनातनं जर मी मोती साबण लावून एखाद्या मानसिक आरोग्याच्या कार्यक्रमाला गेलो तर चांगलं नाही का. आणि असे उपक्रम आणि अशा लोकांना घेऊन तुम्ही जर करा ना, नवीन उपक्रम आहेत, हे गोष्टी करायला काही हरकत नाही. आणि तुम्ही ते करा. इथे दिव्यांग भवन आहे, इथे सुद्धा तुम्ही ते कार्यक्रम घेऊ शकाल असं मला वाटतं. आणि माझ्या परीने, माझ्या कॉलेजकडनं तुम्हाला जी काही मदत लागेल, त्याचबरोबर कॉर्पोरेटकडनं पण जी काही मदत लागेल ती मी नक्कीच करायला तयार आहे. आणि इथे तुम्ही त्या गोष्टीचा फायदा घ्या. माझ्याकडे 2 प्राणी किलर आहेत बसलेले इकडे. ते प्राणी किलिंग म्हणजे इथून मानसिक आरोग्य ते तिथनं बसून मेंटेन करतात. म्हणजे एक चांगला सपना म्हणून आहे तिकडे. तर ह्या मानसिक आरोग्याची तुम्ही सर दिव्यांग भवनला पण तुम्ही इथे बोलवा, त्यांचा उपक्रम यांच्याबरोबर पण घ्यायला लावा. म्हणजे त्यांना लक्षात येईल की मेडिटेशनचं महत्व काय आहे, तुम्हाला कसं बरं वाटतं. कारण आज काय करतो आपण, गुडघा दुखतोय म्हणून फक्त पेन किलर घेतोय, तर त्याच्यावरती काय आहे हे पण बघा. आणि गुडघा दुखतोय म्हणून युट्यूब नका बघू. आपण योगासनं सुरू केले. अच्छा, हा जो विषय आहे सर हा आणखी वेगळाच आहे. तर जरा थोडंसं तुम्ही आणखी जर केलं तर गोष्टी होतील.
आणि मला एवढंच सांगायचं की खरं तर मानसिक आरोग्य जे आहे ते मोबाईलमुळे जास्त बिघडलेलं आहे. तर त्याला थोडंसं बाजूला ठेवा, जेवढं कामापुरतं वापरा आणि नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये येत राहतील. ते तुम्हाला खूप मोठा डील करत असतील. ती जी मुलगी करत होती ज्या प्रकारे ती गोष्टी असतील, मला परवा दिवशी एका डॉक्टरने सांगितलं की आपल्या मेंदूमधले जे काही जे वेन्स आहेत त्याचं जे आकुंचन आणि प्रसरण आहे ते आकुंचन होऊन जाणार आहे. कारण जेव्हा तुम्ही ह्या डिस्टन्सला बघता तेव्हा तुमच्या वेन्स ज्या आहेत त्या बारीक बारीक होत जाणार आहेत आणि इथून पुढे तुमच्या मेंदूला विसरण्याची जी काही गोष्ट आहे ती जास्त वाढणार आहे आणि पुढे जाऊन मग अल्झायमर लवकर येईल. त्याच्यानंतर पुन्हा होणारे आजार जास्त लवकर होऊ शकतात. हे थोडंसं जरा समजून घ्या. एवढंच मला सांगायचंय. मला इथे संयोजकांनी बोलण्याची संधी दिली. देशमुख सर, खरंच खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर इकडे आपण आलो. तर मी सगळ्यांना इथे आज जे उपक्रम आहे त्याचा आस्वाद घ्या आणि आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवा. आपलं, आपल्या घरच्यांचं आणि इतर परिसराचं जर आरोग्य चांगलं ठेवा याची एक विनंती करतो. धन्यवाद.